संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही। सरकारी चलनच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील। राज्य शासनाची तिजोरी असते, त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे। या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड परतावा अधिकारी तयार करून देतील। त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील। हे पैसे लोकोपयोगी लोक कल्याणकारी कामांसाठी योजनांसाठी वापरले जातील। इतर योजनांमध्ये जशी रूटीन रिफंड सिस्टीम नियमित परतावा प्रणाली असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल। ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतलाय त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील। तटकरे यांच्या या उत्तरानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की 4,500 महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांचे अर्ज मागे घेतले असले तरी अजूनही अनेक महिला आहेत ज्या चुकीची माहिती प्रदान करत या योजनेचा लाभ घेत आहेत। त्या स्वतःहून पुढे येऊन अर्ज मागे घेत नाही। ज्यांना सरकारने दिलेले पैसे परत घेतले जाणार का यावर आदिती तटकरे म्हणाल्या, आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे, त्या अंतर्गत आम्ही परिवहन विभागाबरोबर काम करतोय। ज्या महिलांनी उत्पन्न पलीकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला असेल त्या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टीम समोर येतील। तसेच ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहू लागल्या, तसेच गेल्या 5 महिन्यांमध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे त्यांची यादी देखील या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल। आदिती तटकरे म्हणाल्या, आम्ही सर्वच अर्जाची पडताळणी करणार आहे। आतापर्यंत 4,500 महिलांनी स्वतः पुढे येत आपले अर्ज मागे घेतले। त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करतोय की अशा पद्धतीने त्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आपले अर्ज मागे घ्यावेत। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।